महाराष्ट्र सरकार और मुंबई हाई कोर्ट द्वारा राज्य में रेत के अवैध खनन और कारोबार पर रोक के आदेश के बावजूद रेत माफियाओं की गतिविधियां पनवेल शहर में जोरों से शुरू है। रेत माफियाओं पर कार्रवाई करने के बावजूद रेत माफिया फिर से अपना व्यवसाय शुरू करने में जुट गए हैं। लेकिन सरकार द्वारा की जा रही कार्रवाई का विरोध करते हुए पनवेल शहर के कुछ इलाकों में ग्रामवासी खुद रेत माफिया पर कार्रवाई करने में जुट गए हैं। लेकिन रेत माफियाओं ने पलटवार कर ग्रामवासियों पर हल्ला बोल शुरू किया है। कुछ ऐसा ही माजरा पनवेल स्थित केलवने ग्राम पंचायत में देखने को मिला। इस वारदात में केलवने के 4 ग्रामवासी गंभीर रूप से घायल हुए हैं। कहानी कुछ इस प्रकार है कि कुछ दिन पहले केलवने ग्राम पंचायत के परिसर में अवैध रूप से रेत निकालने का काम शुरू था, जिसे ग्रामवासियों ने बंद करवाया। इसी का गुस्सा मन में रखते हुए रेत माफियाओं ने ग्रामवासियों पर हल्ला बोल दिया, जिसमें 4 ग्रामवासी गंभीर रूप से घायल हुए। इस पूरे वारदात का ग्रामवासियों ने विरोध करते हुए आरोपियों पर जल्द से जल्द सख्त कार्रवाई करने की मांग की है। सक्शन पंपद्वारे रेतीचे उत्खनन करणारे वाळू माफिये फार वाढले। त्याचा त्रास केलवणेकरांना सहन होत नव्हता आणि त्या निमित्तानं शासनाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी मग आयुक्तालयाकडे अर्ज केला, कलेक्टरकडे अर्ज केला, तहसीलदाराकडे अर्ज केला, प्रांताकडे अनेक सगळ्यांकडे शासनाकडे अर्ज केले असताना सुद्धा शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि काल आम्ही अचानक नायब तहसीलदार आले होते, त्यांची मीटिंग होती, पुन्हा पर्यावरण ते हे आले होते, पर्यावरणाचे अधिकारी आले होते, त्यांच्यासोबत मीटिंग होत असताना आम्ही जवळजवळ 20-25 गावकरी तिथं जमलेले असताना तिथं एक निर्णय झाला की ह्या वाळू माफियांवर आपण जर शासन जर कारवाई करत नसेल तर आपण गावकरी जाऊन स्वतः त्यांचे शिक्षण आणून त्यांच्यावर कारवाई करायची असं ठरवून सगळे गावकरी मिळून त्या जिथे शिक्षण लावतात आपल्या पनवेल हद्दीमध्ये तिथे गेलो आणि ते शिक्षण त्यांचे शिक्षण आणून त्यांची नासधूस केली। पोलिसांना पण कळवलं, पोलीस तिथे आले, मंडल अधिकारी आले, म्हणजे तहसीलदाराची माणसं आली, त्यांनी पंचनामा लिहून घेतला। पण पंचनामा लिहून घेतला तरी सुद्धा जे आम्ही पकडलेले जे सेक्शन होते 2 आणि ज्या बाधा होत्या त्या सुद्धा त्यांनी रात्री येऊन नेल्या आणि अशा प्रकारे की 5 लोकांची नावं त्यांना आम्ही दिलेली असताना सुद्धा आतापर्यंत म्हणजे 11 वाजेपर्यंत ते कंप्लेंट देतो असे सांगून अद्यापर्यंत कंप्लेंट दिली नाही। ते आता त्यांचा फोन आला की आता अशा प्रकारे शासन आमची हेटाळणी करतोय। तर अशा प्रकारे जर शासनाने या लोकांवर कडक कारवाई केली नाही आणि आमच्या शेतकऱ्यांवर जर अन्याय केला तर नक्कीच आम्ही त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढल्याशिवाय ठेवणार नाही। आम्ही त्या शासनासोबत उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा इशारा आहे असं समजून शासनाने याच्याकडे लक्ष घालावे ही विनंती। 2012 या आम्ही सेक्शन पंपाविरुद्ध शासनाकडे न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी पासून ते उरण पोलीस स्टेशन, पनवेल पोलीस स्टेशन असे सर्वांकडे अर्ज सुपूर्द केले, पण त्याच्यावर कारवाई झाली नाही। म्हणून काल दिनांक 10/1/2013 रोजी सर्व शेतकरी आणि सर्व गावकरी मिळून एक निर्णय घेतला की आपण जर शासन सेक्शनवर कारवाई करत नसेल तर आपण स्वतः जाऊन त्या सेक्शनवर कारवाई करायची। आणि सर्व गावकरी मिळून सेक्शनवर कारवाई केली आणि नंतर क्षीरसागर साहेबांना पण कळवलं आणि तहसीलदार साहेबांना पण कळवलं, प्रांत साहेबांना पण कळवलं आणि नंतर ती लोक सर्व आली आणि त्याच्यावर निर्णय घेतला की हे सेक्शन इथे ठेवून द्यायचं किंवा त्याच्यावर होल पाडून इथेच ठेवलं। पण ते सेक्शन आज कुठेतरी गायब होऊन त्याच्यावर कारवाई झालेली नाही। आणि आज हे मच्छीमारी लोक तिथे गेले असता म्हणजे मच्छीमारी बोटी घेऊन जात असताना त्यांना मारहाण झाली आणि त्यांना त्याच्या डोक्यावर मारलं गेलं, कोणाच्या पाठीवर, कुणाच्या कोठरीवर शिगानी उपट्या घातलेल्या आहेत। तर त्याच्यावर जर शासनाने निर्णय घेतला नाही तर हा उद्रेक होऊन उपोषणाला लोक बसण्याच्या तयारीत आहेत। वाळू उत्पन्न करीत असताना ते पंप केलवणे गावचे आम्ही लोक जाऊन त्यांना पकडल्यानंतर ते आम्ही जागरून पोलिसांना कळवलं। पोलीस कळवल्यानंतर सर्कल तलाठी येऊन पंचनामा वगैरे केला आणि हे तिथून आम्ही मिटवल्यानंतर आज 11 वाजता केलवणे गावच्या मच्छीमार बोटी जात असताना एक बोटीचा तिथून पाठलाग केला आणि करून ते आमच्या 4-5 लोकांना मारहाण झाली आणि मारहाणाची बेदम झाली की एकदम डोकं वगैरे दगड मारून फोडलेत। याच्याबद्दल शासनाने लक्ष घालावं एवढंच आमचं।